श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. श्री गणेशाय नमः. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नची हे तुकले साच्या सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. आणि भक्त राजू किरीटी परिसत असे. जैसा पंचमाला सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू. तैसा भला जाहला विनोदू कथेचा इये. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. हो का जपजपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसो अतिप्रसंगे, सांडुनी कथाची ते सांगे. जे अर्जुना कृष्ण दोघे बोलत होते. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे. जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी. जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक, यातेची आथी. सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यथा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त का आला व्यक्ती. मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे. जेथे ध्यानाचेही डोळे पावतीना. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप. परिकवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी. कैसा याची आवडी आवरला असे. श्री भगवानुवाच. मग देव म्हणे अगा पंडूसुता, हाची योगू आम्ही विवस्वता. कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आघवी. निरुपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मग आणिकही या योगाते, राजर्षी जाहले जाणते. परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू. म्हणोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. अव्हांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी. जीवू तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाटाउळे काय करावी. सांगे जातंध्या रवी काय आथी. का बहिरे यांच्या आस्थानी, कवन गीता ते मानी. की कोल्ह्या चांदणी नावडी उपजे. पै चंद्रोदया आरावते, जयाचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. तैसी वैराग्याची शिवन देखती, जे विवेकाची भाषा नेनती. ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. कैसा नेनो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणून योगू हा लोपला लोकी इहे. तोची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता. सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवीचे निजगुज, परी केवी राखो तुझ. जे पणी येसी तू मज म्हणोनिया. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा. मैत्रियेची चितकळा धनुर्धरा.
तू अनुसंगाचा ठाओ, आता तुझ काय वंचू जाओ. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाज्या बज्जही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अर्जुन उवाच तव अर्जुन मने हरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी. एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवांची माऊली. अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, देवा पांगुळ एका देवी जे. तरी जन्मोनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही, तेथनिके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही, बोला ऐका. तरी मागील जे वार्ता, तुवा सांगितली होती अनंता. ते नावे कमज चित्ता मानेची ना, जे तो विवस्व तू म्हणजे काही. ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. तो ऐकी जे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सांपेचा. म्हणून गाइये मातूचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे. हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा. परी हेची मातू आघवी, मी परी असे ऐसी सांगावी. जे तुवाची रयारवी केवी उपदेशू केला. श्री भगवानुवाच तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्व तू जै होता. तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ. तरी तू गाहे नेनसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परी नस्मरसी आपुली तू. मी जेने जेने अवसरे, जे जे होऊनी अवतरे. ते समस्तही मज स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे, मागील मज आठवे. मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. माझी स्वतंत्रता जरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे. एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी, परिप्रकृती जै अधिष्टी. तैसाकारपणे नटनटी कार्या लागी. जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे. ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी. धर्माची नीतीशी शेष भरी. मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी. तैयोगिया पाहे दिवाळी निरंतर. सत्सुखे विश्वकोंदे, धर्मची जगी नांदे. भक्ता निघती दोंदे सात्विकांची. तै पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा. ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगे न चले, देहीचा देही ना कळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. एरवी परापर न शोचिती, जे कामाना शून्य होती. वाटा कोणे वेळी न वचती क्रोधाची या.
जे सदा मियाची आथिले, माझी या सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितरागजे. जे तपो तेजाची आराशी, की एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मदभावा सहजे आले, मी तेची होऊन ठेले. जे मज तया उरले पदरू नाही, सांगे पितळेची गंधिका टिळक, जै फिटली होय निःशेख, तै सुवर्ण काही आनिक जोडू जाई जे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. एरवी तरी पाही, जे जैसा माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई. परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. म्हणोनी अभेदी भेद देखिती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. जे सर्वत्र सदा सम, तेत विभाग अधोमत्तम, मतिवशे संभ्रम विवंचिती. मग नाना हेतू प्रकारे, यथोचिते उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. एथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परिते कर्मफळ निश्चित ओळख तू. वाचूनी देते घेते आनिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचूनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे. तैसा समस्था या भजना, मी साक्षीभूतू पै अर्जुना, एथ प्रतिफळे भावना आपुलाली. आता याची परी जाण, चारही आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचेनी आधारे, गुणाचेनी व्याभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. एथ एकची हे धनुष्यपाणी, परी जाहले गा चहुवर्णी, ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे. म्हणोनी आईके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वता याची लागी. हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. मागील मुमुक्षु जे होते, तिही ऐसिया जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली, तैसी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. एथ आनिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्युनो हे. कर्म म्हणिपे ते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. जैसे काकुडे नाणे, खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे, गिवंसिजत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. वाचोनी मूर्खाची गोठी कायसी, एत मोहले गा क्रांतदर्शी, म्हणोनी आता तेची परियेसी सांगेन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे एथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निश्चित म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, एतुलेनी काही न गुंफे आपैसेची. एरवी जग हे कर्माधीन,
ऐसी याची व्याप्ती गहन, परी हे असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली निष्कर्म्यता. कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी. ऐसिया निष्कर्म्यता जरी चांगी बोधली असे, तरी क्रियाकलापू आघवा. आचरतू दिसे बरवा, तरी तोये चिन्ही जाणावा ज्ञानिया गा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पेजळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हणजो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे. तेची साचोकारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूनी वायाने. मग आपण पया जो जाणे, नैष्कर्म्यू ऐसा. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीची असता. तो मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब, तेने न पाहता विश्व देखिले. न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला अंगेची तो.